माझे नाव योगेश नामदेव कानवडे, राहणार लिंगदेव, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर। माझ्याकडे 5 एकर शेती आहे। मी जानेवारीत टमाट्याची लागवड करतो आणि फेब्रुवारीमध्ये चवळीची लागवड करतो आणि अधिक झेंडूची लागवड करतो आणि डिसेंबरमध्ये कांद्याची लागवड करतो। याराचे प्रोडक्ट्स मी गेले 10 वर्षापासून वापरत आहे। याचे पहिल्यांदाच वापर मी कांदा पिकासाठी घेतला आहे। यारा कॉम्प्लेक्स आणि नेत्रावर हे वापरल्यामुळे कांद्याला 1 नंबर रिझल्ट आला आहे। याचे रिझल्ट पाहून मी झेंडूला, टमाट्याला आणि चवळीला या पिकांसाठी वापरलेला आहे। मी कांदा लागवड झाल्यानंतर 21 दिवसांनी नेत्रावरच्या एकरी 2 गोण्या यारा कॉम्प्लेक्स 1840 आणि सल्फर हे टाकितो आणि जे नेत्राबरोबर जो अनुभव येतो तो असा आहे की कांद्याची पात हिरवीगार आणि कडकपणा, कांद्याचा पंजा 1 नंबर नेत्राबरोबर होते। मी कांद्याच्या लागवडीनंतर 45 दिवसांनी परत 3रा डोस करतो। या डोसामध्ये परत एकरी नेत्राबरोबरच्या 2 गोण्या, यारा कॉम्प्लेक्सच्या 2, त्रिनाश, सल्फर आणि 10-26च्या 1 गोण। आणि याच्यामुळे काय होतं, नेत्राबरोबर परत 3ऱ्या डोसमध्ये ती कांद्याची साईज, चकाकी, परत कांद्याचा पंजा आणि पातीची संख्या आणि कडकपणा आणि क्वालिटी 1 नंबर येते आणि सडण्याचं प्रमाण हे कमी असल्यामुळे चाळीमध्ये अजूनही कांदा साठवलेला आहे। मी 11 नोव्हेंबरपर्यंत अजून कांदे आहे। अजून कांद्याची क्वालिटी, साईज आणि सडण्याचं प्रमाण हे अजून तसं नाही। मी टमाट्यासाठी यारा कॉम्प्लेक्स, नेत्राबोर आणि 1840 आणि सल्फर हे बेसल डोस मी टाकतो आणि नेत्राबोरमुळे याचा असा रिझल्ट येतो की टमाट्याची साईज आणि क्वालिटी ही 1 नंबर येते आणि काळा चट्टा येत नाही आणि सेटिंग पण सुद्धा 1 नंबर नेत्राबोरमुळे होते। नेत्राबोरमध्ये कॅल्शियम, बोरॉन आणि नायट्रोजन हे असूनसुद्धा दुसऱ्या खतामध्ये चालते। आम्ही याचा वापर बेसल डोसमध्ये वापरतो आणि याचा 1 नंबर रिझल्ट येतो। प्रत्येक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे याराचं प्रोडक्ट्स हे प्रत्येकाने वापरावं। मी गेले 10 वर्षापासून हे वापरत आहे। मला याचा रिझल्ट 1 नंबर आला आहे आणि उत्पन्नात खूप वाढ झालेली आहे आणि हे प्रत्येक शेतकऱ्याने वापरावं। थँक्यू यारा।